हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बघू शकता मी घेतलेला कपडा, एकच कपड्यापासून आज बॅग बनवूया. म्हणजे छोटासा कपडा आहे, जास्त मोठा सुद्धा नाही. फक्त 15 बाय 12 अशा एकाच कपड्यापासून छोटीशी हँड पर्स बनवूया. बघू शकता तुम्ही, मी फक्त एक कपडा घेतला आणि त्याला मी आतमध्ये शॉपिंग बॅग ठेवून घेतले. म्हणजे अगोदरच मला जेवढं मेजरमेंट लागणार आहे तेवढं मी कट करून घेतलं आहे. 15 बाय 12 एक शॉपिंग बॅगचा भाग आणि एक कपडा मी घेतलेला आहे. तो दोन भाग सेम घेतले आहेत आणि सेम दोरा घ्यायचा आणि त्याच्यावरती उभ्या आडव्या मी अगोदर शिलाई मारून घेतल्या. म्हणजे त्याला कपडा जॉईन करून घेतला. अगदी छोटा जरी तुमच्याकडे कपडा असेल एकच, तरी तुम्ही अशा पद्धतीची बॅग बनवू शकता. बघा, आता इथं मी अगोदर या कपड्यावरती उभ्या आडव्या शिलाई मारून घेतल्या, जॉईन करून घेतलं आणि त्यानंतर मी हँडल तयार करून घेतलं. आता मी हँडलसाठी बघू शकता हा असा कपडा आणि त्याच्यामध्ये आतमध्ये शॉपिंग बॅग ठेवून घेतली आहे. आता इथं हँडल जोडताना काय करायचं बघा, अगोदर तुम्हाला किती हँडल तुम्हाला तयार करायचे आहेत की अर्धा इंचचा 1 इंचचा, त्याप्रमाणे त्यावरती इस्त्री करून घ्यायची. दोन्ही साईडचे थोडे भाग परतून इस्त्री करून घ्यायची, त्यामुळे हँडल सुद्धा व्यवस्थित येतात. बघा, आता इथे बघू शकता तुम्ही, मी अगोदर इस्त्री करून घेतली होती आणि या प्रकारे हँडल तयार करून घेतला. आता हा 15 इंचचे मी हँडल तयार करून घेतले आहेत आणि 2 हँडल सेम असे तयार करून घेतले आहेत. आता हा भाग जोडून घेतलेला भाग बघू शकता उलट्या साईडने ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती पिनअप करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही भाग एकसारखे राहावे म्हणून. आता यानंतर या भागाला चारही साईडनं मेजरमेंट टाकून घ्यायचं. आता मी मेजरमेंट 1.25 इंचचं घेतलं होतं, 2 इंचसुद्धा घेतलं नव्हतं. 1.5 इंचमध्ये थोडंसं जास्त घेतलं होतं. म्हणजे 1.25 इंचचा पूर्ण चारही साईडनं भाग कट करून घ्यायचे. अगदी छोटी बॅग हँड पर्स मी शिवत आहे, त्यासाठी मी छोटासा कपडासुद्धा घेतला आहे आणि मी पिन्स लावून घेतल्यामुळे दोन्ही भाग सेम आहेत, हलत नाहीत, कटिंग वगैरे व्यवस्थित येते. आता इथे चारही साईडला सेम भाग कट करून घ्यायचे. तुम्ही 1.5 इंचाचे सुद्धा घेऊ शकता. अगोदर मेजरमेंट घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. बघू शकता इथं मी चारही साईडला कट करून घेतलेला आहे. आता यानंतर काय करायचं, याच्यावरती मी एक थोडीशी माझ्याकडे लेस आहे ती जोडणार आहे. म्हणजे पूर्ण बॅग प्लेन दिसत आहे, त्यासाठी माझ्याकडं थोडी लेस होती दुसऱ्या ड्रेसची, ती मी जॉईन करून घेणार आहे. आता इथं बघू शकता मी एक लाईन मारून घेतली, त्या लाईनवरती अशा प्रकारे जोडून घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये आपण लेस लावणार आहे, त्याच्या आतमध्ये हँडल ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती मग लेस जोडून घ्यायचं. म्हणजे हँडलसुद्धा दिसणार नाही जोडलेले. म्हणजे माझ्याकडे अगोदर जुनी लेस होती ती फक्त तिथं मी जॉईन करून घेत आहे. म्हणजे एक बॅगसुद्धा डिझाईन तयार होईल यासाठी. तर बघू शकता तुम्ही, या प्रकारे मी दोन्ही भाग जोडून घेते. म्हणजे हँडलसुद्धा जोडून घ्यायचे आणि त्याच्यावरती लेससुद्धा ठेवून घ्यायची. आता माझ्याकडे इथं लेस थोडीशी कमी आहे, म्हणजे थोड्या साईडला बघू शकता, साईडला तुम्ही थोडीशी कमी आहे. तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही पूर्ण कपड्यावरती जॉईन करू शकता. आता इथं बघू शकता मी दोन्ही साईडचे हँडल आणि लेस जोडून घेतली आणि हँडल मी अगोदर सेंटर पॉईंट काढून घेतला आणि दोन्ही साईडला सेम बघू शकता तुम्ही हँडल जोडून घेतले आहेत. तुमच्याकडे असतील तर तुम्ही असे लेस लावू शकता, नाहीतरी प्लेनसुद्धा शिवू शकता. आता इथं हँडलना थोडं डबल शिलाई घालायची. आता इथं मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे आणि छोटासा कपडा आहे त्यापासूनच बॅग तयार करत आहे. आता तुम्ही घरी जर ड्रेस शिवत असाल तर ड्रेसमधून एवढा कपडा सहज उरू शकतो, त्यामधून ड्रेसवरती मॅचिंग अशी बॅग शिवू शकता. बघा, आता मी पूर्ण भाग जोडून घेतले, अस्तरसुद्धा घेतला आहे इथं आणि एक झिप घेतली आहे. अगोदर काय करायचं, आपण अगोदर भाग तयार करून घेतला त्या प्रकारेच अस्तरसुद्धा कट करून घ्यायचा. आता कशा पद्धतीने कट करून घ्यायचे बघा,
अगोदर मी त्याच्यावरती सरळ बाजूने अस्तर ठेवून घेतला आणि त्याच्यावरती मी पिन्स लावून घेत आहे, कारण हलू नये कपडा. आणि पिन्स लावल्यानंतर शिवायला सुद्धा खूप इझी होतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही कोणतेही शिवण काम करत असाल तर या प्रकारची पिन वापरली तर अतिउत्तम बघा. म्हणजे खूप छान प्रकारे कपडासुद्धा हलत नाही आणि आपल्याला शिवायलासुद्धा इझी होतं. आता इथं झीप जोडून घेण्या अगोदर अस्तर कट करून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला झीप जोडते वेळी इझी होईल. आता अस्तरसुद्धा मी 15x12चाच घेतला होता. फक्त जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेत आहे. आता इथं मी शॉपिंग बॅगचा वापर करत आहे. तुम्ही फोम किंवा कॅनव्हासचा सुद्धा वापर करू शकता. आता झीप कशा पद्धतीने जोडून घ्यायची बघा. आता झीप सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं अस्तर वरून, आणि खाली जो मेन आपण भाग तयार करून घेतलेला आहे तो, म्हणजे शिलाई मारून घेतल्यानंतर झीप ही आतल्या बाजूनं व्यवस्थित लागली जाते. दोन्ही साईडनं सेम. आणि बघून घ्यायचं की आपण कशा पद्धतीने जोडत आहे. जोडल्यानंतर परतल्यानंतर झीप ही बाहेरच्या बाजूला कशी दिसणार आहे हे अगोदर चेक करून घ्यायचं, त्यानंतरच मग झीप जोडायची. आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम सेंटरमध्ये झीप ठेवायची दोन्ही कपड्याच्या आणि शिलाई मारून घ्यायची. आणि मी इथं पिन्स लावून घेतल्यामुळे बघू शकता अजिबात इकडं तिकडं होत सुद्धा नाही, व्यवस्थित आहे. आता या पिन्स काढून घ्यायच्या आणि भाग परतून घ्यायचे आणि त्या आपण झीप लावलेल्यावरती एक टॉप शिलाई मारून घ्यायची. आता इथं त्याच्यावरती टॉप शिलाई मारून घ्यायची बघा. अशामुळे झीप सुद्धा व्यवस्थित लागली जाते आणि फिनिशिंग छान दिसते. त्यासाठी कधीही आपण झीप लावल्यानंतर त्याच्यावरती टॉप शिलाई मारायला विसरायचं नाही. आता इथे मी टॉप शिलाई मारून घेतली आहे, बघू शकता आतून सुद्धा. आता यानंतर बॅगचे जे पूर्ण भाग असतात ते आपण जोडून घेतले आहेत, म्हणजे जसं की हँडल, लेस. आता फक्त याला आतून शिलाई मारून घ्यायची. अगोदर दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण 2 इंचाचे भाग कट करून घेतले होते त्याला शिलाई मारून घ्यायची क्रॉसमध्ये. इथं अगोदरच डबल शिलाई घालून घ्यायची. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडून घेऊ शकता. आता इथं दोन्ही कोपरेसुद्धा जोडून घ्यायचे. अगोदर आतल्या बाजूचे 2 कोपरे जोडून घ्यायचे आणि नंतर बॅग परतून घ्यायची. त्यावरती रनर अडकून घ्यायचा, कारण झीपमध्ये आपण रनर अजून घातला नाही. रनर घातल्यानंतर मग वरच्या साईडचे सुद्धा भाग जोडून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. आता मी बॅग परतून घेते आणि रनर घालून घेते अगोदर. आता इथं रनर घालून घेतला मी आणि वरच्या साईडला सुद्धा शिलाई मारून घ्यायची. आता बॅग तयार आहे मैत्रिणींनो. फक्त दोन्ही साईडला शिलाई मारून घेतल्यानंतर मी बॅग परतून दाखवते बघा कशा पद्धतीची दिसते. आता इथं अशा पद्धतीने मी शिवून घेतलं. अगदी छोट्याशा कपड्यापासून खूप छान असं बॅग तयार केली आहे, बघू शकता. जशी ट्रॅव्हल्स बॅग मोठी असते त्याच प्रकारे छोटी बॅग तयार झालेली आहे. आणि लेस सुद्धा अशा पद्धतीने लावून घेतला आहे. मोबाईल किंवा इतर पैसे वगैरे सुद्धा सहज मावू शकतात आणि हातामध्ये धरायला सुद्धा छोटी असल्याने इझी होतं बघा. आणि तुम्ही जर तुमचा ड्रेस शिवत असाल आणि त्याच्यामधून एवढा कपडा उरू शकतो सहज, म्हणजे ड्रेसवरती तुम्ही मॅचिंग अशा प्रकारची बॅगसुद्धा शिवू शकता. आणि अगदी सोप्या पद्धतीचे आहे. फक्त झीपसुद्धा छोटीशी लागणार आहे. कपडासुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात नाही तर छोटाच लागणार आहे. तर मैत्रिणींनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि मी माझ्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा. आता इथं मी बॅगमध्ये मोबाईल वगैरे ठेवून दाखवत आहे बघा.
खूप छान अशी छोटीशी बॅग झालेली आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान झालेली आहे। तर मैत्रिणींनो, आजचा जर माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा। आणि तुम्हाला ही बॅग आवडली असेल तर छोट्याशा कपड्यापासून ही अशी बॅग घरी नक्की बनवा। आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।